सो आता आपण काय करणार आहे, डायरेक्ट तार घेतली आणि तारेवरती बांधून घेणार आहोत. सो सेंटरला आपण मोठं फ्लॉवर बांधून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण तार ओवून घेणार आहोत. ओके, ह्याच्यानंतर आपण एका साईडने हे बांधून घेणार आहोत. बांधून घेतल्यानंतर 2 ते 3 राऊंड आपण तारेला नॉर्मली गुंडाळून घेणार आहोत. एका साईडने बांधून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण रेड बांधला आहे, आपण ग्रीन फ्लॉवर घेणार आहोत. असं करत करत आपण एक एक करून फ्लॉवर बांधून घेणार आहोत. चला मग बघूया आपण शेवटपर्यंत कसं होतं. हे बघा, हे एका साईडने मी कसं पॅकिंग करून घेतलंय. रेड मोठा ठेवलाय फ्लॉवर, नंतर ग्रीन अल्टरनेट कलर घेऊन मी इथपर्यंत हाफ नेकलेस कंप्लीट केला. तसंच पद्धतीने आता मी इकडे फ्लॉवर बांधून घेणार आहे आणि नेकलेस राऊंड कंप्लीट करणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण पूर्ण नेकलेस बांधून घेतलेला आहे. आता मी हे शेवटचं फ्लॉवर बांधून घेतल्यानंतर एंडिंगला मी इथे जसा लूप बनवला आहे सेम लूप बनवून घेणार आहे. बस अशा पद्धतीने लूप बनवून घ्यायचा आहे आणि ह्या एक्स्ट्रा तारा ज्या आहेत त्या ट्विस्ट करून कटिंग करून घेणार आहोत. आणि हे मी हार बनवण्यासाठी 20 गेजची तार वापरली आहे, ना की 18 गेजची. 18 गेजची तार जरा जास्तच कडक होते. 20 गेजची मुव्हेबल असते, आपण हाताने देखील बेंड करू शकतो. ह्या पद्धतीने बघा कसा वाटते तुम्हाला हा शेप. चला, पूर्ण ज्वेलरी बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.